नमस्कार मित्रांनो, 7 मे प्रोमध्ये आयल्या म्हणते, थांब मारुती, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मारुती म्हणतो, मॅडम तुमचा आदेश, तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार आहे. आयल्या म्हणते, जे झालं ते झालं, मला तुझ्याशी पारूच्या स्थळाबद्दल बोलायचं आहे. गणी आणि पारू बाहेर जात असतात. हे गणी ऐकतो आणि तिथेच थांबतो. पारू मागे येऊन म्हणते, गणी काय झालं? गणी म्हणतो, तायडे तुझ्या स्थळाबद्दल बोलतायत. आता आयल्या मारुतीसोबत हरीशबद्दल बोलते. मारुती म्हणतो, मी पारूला विचारतो आणि तुम्हाला सांगतो. आता हॉलमध्ये आयल्या, श्रीकांत, मोहन आणि प्रीतू बसलेले असतात. आता घरामध्ये सावित्री आणि बाकीचे नौकर ज्या साड्या घालतात त्या वेशामध्ये दामिनी येते. आयल्या काहीतरी काम करत असते. ती म्हणते, वहिनी कॉफी. आता आयल्या तिच्याकडे रागाने बघते. ती घाबरून म्हणते, मॅडम कॉफी. तिला असं घाबरलेलं बघून मोहन आणि प्रीतू खुदुखुदू हसायला लागतात. आता दामिनी हळूच रागाने त्यांच्याकडे बघते, पण जेव्हा समोर बघते तेव्हा आयल्या तिच्याकडे रागाने बघत असते. आता मात्र दामिनी जाम घाबरते. पहिले ती अगदी त्वरेत बॅग भरत असते, पण जेव्हा प्रीतू म्हणतो, काका मला ही तुझी रूम पाहिजे होती. आता दोघं पण निघून जातात. दामिनी म्हणते, मी जर इथून गेले आणि माझी रूम गेली तर? नाही, आणि गावाकडे माझे खूप हाल होतील. त्यापेक्षा 8 दिवस नौकर झालेलं बरं. आणि ती कामाला लागते. आता सावित्रीला पण चांगलाच चान्स मिळालेला असतो. ती पण दामिनीवर अगदी बारीक लक्ष ठेवते. दामिनी म्हणते, मी करते ना काम, एवढं लक्ष ठेवायची काही गरज नाही आहे. आता हॉलमध्ये आयल्या, श्रीकांत आणि आदित्य बसलेले असतात. तेवढ्यात मारुती येतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही पारूच्या भाल्यासाठीच हरीश साहेबांचं स्थळ सुचवलं. आता आयल्या मान हलवते, पण मारुती म्हणतो, लग्न करायला ती नाही म्हणते. आता मात्र श्रीकांत आणि आदित्य शॉक होऊन बघत असतात, पण आयल्या मात्र खाली बघायला लागते. आता आदित्य घाबरतो आणि आयल्याकडे बघायला लागतो, पण पारू नाही म्हटल्यावर त्याला पण बरं वाटतं. पण दिवईला नाही म्हटलं म्हणून पारूला खूप वाईट वाटतं आणि ती रडत असते. आजीच्या वागण्यामुळे पारू लग्नाला खूप घाबरत असते. गणी म्हणतो, तायडे आता नाही म्हणली ना, मग रडती कशाला? पारू म्हणते, तसं नाही रे गणी, पण माझ्या नाही म्हणण्याने दिवाळीला काय वाटेल? पण खरं सांगू का, मला तर लग्नच नाही करायचं. गणी म्हणतो, तायडे असं कुठं असतंय वय? लग्न तर सगळ्यांना करावं लागतंय. आता मात्र पारू पुन्हा विचारत पडते आणि इकडे आयल्या पण शांतपणे विचार करत असते. तुम्हाला काय वाटतं, एक स्त्री म्हणून आयल्याला पारूच्या भावना कळायला असतील की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.